उपस्थित सगळे मित्र परिवार नमस्कार. WWF आमची मातोश्री पट्टा बिट्टा लावून आरामशीर बसलेली लक्ष नाही माझ्याकडे एवढं बोलतोय एक तास झाला. नमस्कार आहे नमस्कार मित्रो. निवडणुकीला तुम्ही माझी भाषण खूप ऐकली आणि आमच्या सर्वांचे राजकीय गुरु म्हणा, आमच्या कुटुंबाचे गुरु म्हणा, आमचे भोसले साहेब आज इथे उपस्थित आहेत. खरोखर भोसले साहेब खूप आनंद झाला. आणि मी बघतो ज्यांचे कार्यक्रम असतात रिटायरमेंटचे त्यांना तुम्ही आवर्जून वेळ काढून येतात. आज आम्ही लोक रिटायर्ड नंतर कुठे कुठे राहायला गेले, कोण गावी गेले, कोण वाशी वगैरे कुठे कुठे गेले. पण निवड डॉक्टरची टीम वर्क आहे. आज आमचे विमलजी आहेत, मोनिश आहेत, सगळी मंडळी आहेत. एक आनंद वाटला सगळे मेळा भेटल्यावर. आणि आता मोबाईलमुळे बोलतात ना, संपर्क नेहमी असतो आपण कोणाच्या ना कोणाच्या, काय झालं काय नाही झालं. आता सावंत बद्दल रिटायरमेंट बोललं तर काय बोलायचं, थोडं मन भरल्यासारखं पण आहे, आनंदाचा क्षण पण आहे. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा सावंत. ऐ खुदा तेरी अदालत में मेरी जिंदगी जमानत रखना, हम रहे न रहे मगर मेरे संतोष को सलामत रखना. संतोषने खरोखर माझ्या मानापेक्षा लहान होता वयाने, पण आमच्यामध्ये वडील या नात्याने राहिले. कोणाचं काही असो, सुख असो दुःख असो, संतोष डायरी घेऊनच बसतात. सगळं नियमितपणे व्यवस्थित, सगळं नियोजनबद्ध, कुठचाही कार्यक्रम असो, आमच्या शॉपची पूजा असो, कसलाही कार्यक्रम असो, आंबेडकर जयंती असो, शिवजयंती असो, सावंत ह्याला पाठव, इकडे तू फुलं आणायला जा, तू या आणायला जा, तू त्या, सगळं असं काही यजमानी एखाद्या कार्यक्रमाचा है ना. आणि एक गोष्ट की त्याच्याबद्दल एक वेगळा आदर होता, दरारा होता. सावंतने एकदा आवाज केला की कोण वरती बोलणारच नाही. भले आम्ही बोलीचे बादशाह लीडर होते, पण सावंत शब्द म्हणजे शब्द. आणि एक प्रामाणिक, या कलियुगात सुद्धा हरिश्चंद्राची अवलाद बोलतात ना, ही अवलाद आम्ही पाहिजे. बरोबर नाव सार्थक केलं ना, खरोखर सार्थक केलं. बरोबर. अगदी व्यवहारातही कोणाला काय आणायला सांगितलं की त्याला काय तो बोलायला थांबेल साहेब, पहिले बोल आता घेऊन टाक, एकदम कडक भाषेमध्ये सगळं व्यवस्थित, इतर पैसे रोकडे करून देणार. आज त्याचा रुबाब आणि रुतबा डॉक्टरला आमच्या इथे 12 मध्ये एवढा होता. संतोष सावंतने कधी निवडणुकीमध्ये फॉर्म भरलाच नाही. कल्लूच्या भीतीमुळे, कशाच्या भीतीमुळे फॉर्म भरायचाच नाही. पण आम्ही मित्र वर्ग सगळे विनंतर लोक, आम्ही तिथे प्रिन्सिपलच्या सह्या मारायचो, वडिलांच्या सह्या मारायचो. याची सह्या मारायला काय, संतोषची सही मारायचो, फॉर्म भरायचो. संतोष इलेक्शनच्या दिवशी यायचं पण नाही. पण संतोषला आमच्या डॉक्यार्ड मध्ये मिनी हिंदुस्थान, ओरिसा म्हणा, भैया म्हणा, मराठी म्हणा, सगळे. पण संतोषला सगळे सांगितले. अरे संतोष की तरह एवढा संतोष आज आएगा नहीं, हमारा एक वोट संतोष को. आणि संतोष तुम्ही 1 नंबरला निवडून यायचा. कोणाकडे मत मागायला गेला नाही, ती फॉर्म स्वतःचा भरला नाही, इलेक्शनच्या दिवशी हजर राहिला नाही, पण निवडून 1 नंबर आला. असा ऐतिहासिक आमचा नेता आहे. आणि
खरोखर हे कोण कमवतो? आज भोसले साहेब आहेत, ओपी आहे, सगळी मंडळी, मोनिश साहेब आहेत, सगळी मंडळी, विमल साहेब आहेत आमचे. संतोषचा मित्रांमध्ये तर दबदबा होता, पण आदरयुक्त दबदबा त्यांचा या अधिकारी वर्गामध्ये सुद्धा होता. कुठचंही काम मॅनेजमेंटने काय सांगितलं तर ते काम चोख करून द्यायचा. मला सहकार्य करा, ह्याला स्पेअर कर रे, त्याला स्पेअर कर रे, काय नाही कोणाला स्पेअर करणार. मला कधी कधी भीती वाटायची, बोलून मॅनेजरकडनं मी स्पेअर करून घेत, पण ह्याच्याकडे स्पेअर करून घेताना खूप अडचण व्हायची. एक विमान करायचे आमचे स्पेअर, पण हा काय कधी करणार. हा कामाशी एकदम प्रामाणिक राहिला आणि दुसरा बायकोशी प्रामाणिक राहिला. बरोबर, मित्रांना सगळ्या गोष्टी माहिती आहे द्या, बरोबर, एकदम प्रामाणिक. आणि सायली तुझा फोन आला त्या टोकाला असू दे, अरे फोन, आणि त्याला माहिती सायलीचाच फोन आहे, तिकडनं जावं द्यायचा, तिकडनं जावं द्यायचा. अरे नाही तू तब्येत बंद नाही, हे नाही ते नाही. खरोखर सायली तुमचं असं बॉन्डिंग होतं ना, तो फोन वाचणार ओळखायचा सायलीचा फोन आहे. आणि खरोखर असं बॉन्डिंग, पिकनिकला जाणं, काय करणं. आम्ही रिटायरमेंटच्या फंक्शनला सांगतो आता जीवन असं जगा कसं जगा, पण खरोखर सायली तुला मानलं पाहिजे, तू एन्जॉय. आणि खरोखर मला पण ही भूमिका खूप आवडते. बोलतात ना, जेव्हा जिवंत आहे तेव्हाच प्रत्येक क्षण आनंदाने जगायचं असतो. आता माणसाला सवय असते, एखादा माणूस गेला की श्रद्धांजलीला बोलायला, अण्णा खूप चांगले होते, अण्णा प्यायचे पण कधी शिवाय नाही द्यायचे. पण अण्णा जेव्हा चांगले होते तेव्हा अण्णाने शिव्यांच्या लाखोल्या वाहिल्या. म्हणून आम्ही नेहमी सांगतो, म्हणजे तुमच्या जीवाचा करतो, अरे उगाच भांडले, उगाच त्याच्यावर वाद लागला, आणि सगळं इकडे स्टोप द्यायचंय. म्हणून प्रत्यक्ष जगाचा तो सावंत आणि त्याची पत्नी आनंदाने जगताय. खूप आनंद, तुझा एक आदर्श आहे तुमच्या लोकांचा. बरोबर, जावई पण चांगला मिळाला, तुझे व्याई पण परत चांगले मिळाले. खरोखर, कारण एवढे कॉपरेटिव्ह ना, अनुभव घेतला, अनुभव घेतला. खरोखर ही माणसं अशीच नाही मिळत हो, ही माणसं अशीच नाही मिळत. ते झाड होतं, त्या झाडाखाली व्हॉट्सअप आराम घ्यायचे, सावली घ्यायची, काही पक्ष आपली घरटी बांधायचे, कोण थकला वागला थांबायला तिकडे. त्याला त्या झाडाला विचारलंय का नाही, अरे एवढं तू सगळ्यांना मदत करतोस, एवढी मदत करतो, तुला काय त्याच्याबद्दल काय वाटतं की नाही काय. तू बोलतो काय नाही, जो त्यांचा आनंद आहे ना तोच माझा आनंद. आणि खरोखर संतोषच्या वटावृक्षाप्रमाणेच राहिला. कोणाची अडचण असेल, काय असेल. माझे एक भावनिक वेळ आली, मी गेल्यातच जमा होतो, विकेटच उडाली होती भोसले साहेब, म्हणजे राहील की जाईल रडायची प्रॅक्टिस काय काय लावून चालू केली होती. बरोबर, आणि खरोखर पण खरोखर मी पहिला बोलू, माझे मित्राचा भाऊ मला काही ठिकाणी मला डिस्चार्ज आहे आणि मला पहिला कामावर लावून दिलं. आणि कामावर ज्या दिवशी आलो, सावंतनी माझी खरोखर, आणि तिथले अधिकारी आमचे सगळे असले सगळे अधिकारी होते, सगळी मंडळी माझी, सगळ्या तिकडे माळी वगैरे सगळी मंडळी, अरुण माळी, भाकरे तिकडे, सगळ्या मंडळी माझी एवढी काळजी घेतली, एवढी काळजी घेतली. 15 दिवसात ठणठणीत बरा झालो, परत माहीत पकडला, कारण आमचं काय माहीत पहिला आमचं औषध. आणि पुन्हा इलेक्शनला युनियनला कामाला सुरुवात केली. आणि खरं हे सगळं सहज कधी शक्य करू शकलो, या मित्रामुळे करू शकलो. या मित्राचे उपकरण आयुष्य. आणि सावंतचं रिटायरमेंट फंक्शन आहे म्हणून सांगत नाही, सावंत माझ्यावर एकदाच रागावला आयुष्यामध्ये, एकदाच. मी त्याच्या लग्नाचा शूट सुद्धा मीच आणलाय लग्नाच्या वेळी, हा सगळं तयारी वगैरे झाली, पण त्याच्या अप्पूच्या लग्नामध्ये खूप फक्त विसरलो घ्यायला, असा मला झाडलाय त्याने. काय तसं आमचं बॉन्डिंग होतं, एक बोलणं होतं. काय होतं, आमची एक टीम होती, 2 मोती होते आमचे,
एक विकास आणि एक रवी, एक मोठे आमचा गळाला काय रे खूप वाईट की दोन आमची अशी नाणी ना, थोडे वयाने पण आमच्यापेक्षा थोडे लहान. नुसता तो मला आठवतोय रवी सारखा बंधू 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 करत आजूबाजूला फिरत राहायचा. तो पण ते गळ्यामध्ये जाणव वगैरे घालून बैल घेऊन बडची कानाला लावून सगळं बसायचा. तो गेला आम्ही तर खरंच आयुष्यामध्ये मी खूप गमनीसारखं वाटलं. म्हणून मी बोललो ना तुम्ही जगताय तर जेवढा क्षण जगताय तेवढं जगायचं. आणि सावंत बोलतात आता रिटायरमेंट झाली, हे झालं ते झालं सगळं झालं, काय झालं रिटायरमेंट दुसरी इनिंग चालू करायची आपली आहे की नाही. भोसलेचा आपल्याला आदर्श आहे ना, थांबायचं नाही. असं कोणतं गाव नाही तिथे माझं नाव नाही असं वागायचं. नाहीतर ना अरे गली से निकले पापा पापा आवाज ऐसा नाही. काय असं माहितीये बऱ्याचदा वेळ जास्त वेळ नव्हता थोडा आटपतो. तो काय म्हणते कधी कधी काय होतं लग्न झालं ना सुरुवात होते घरूनच. आई माझ्या घरापासून सांगतो झाला बायको येण्यापासून निवडून गेलो. तो नाही हे बघा हे आपल्या घरोघरी बोलतात ना माती घेतो ती सगळं असं सगळं असं काय असतं मग तुम्हाला लाकूड तोडायची गोष्ट माहिती आहे ना. लाकूड लाकड तोडायला जातो, तोडता तोडता त्याची कुऱ्हाड पडते विहिरीमध्ये. मग तो शंकर भगवानाला प्रार्थना करतो, शंकर भगवंत येतो तर तो खूप भक्त असतो त्या शंकराचा. अरे ये तो शंकर होता आहे तो भगवान खाली. मग तो पहिली काढतो तांब्याची सोन्याची सगळी काढतो, हिऱ्याची सगळी काढतो. तो ते ही नाही माझी त्याची असली काढतो कुऱ्हाड लाकडाच्या आई माझी. खरा प्रामाणिक भक्त आहे माझा, सच्चा आहे. 25 वर्ष होतात लाकूडवाडा म्हातारा होतो. ही पुढची गोष्ट आहे, ही तर खरी गोष्ट आहे. पहिली तर गोष्ट सगळ्यांना माहिती होती. दुसऱ्या वेळी काय होते बायकोच पाण्यात पडते वंदना. आजच्या दिवस तरी शांत बायकोच पडते बावडीमध्ये. तो भक्त आपला परमेश्वराकडे प्रार्थना करतो, हे भगवान अरे मग तो माझी बायकोच गेली आहे, तू काय कर लवकर ये, पहिला खाली ये. पहिल्या वेळेस तो सगळ्या कुऱ्हाडी घेऊन जा सांगतो ना. आता हा परत प्रार्थना करतो, अरे भगवंता ये खाली. भगवंत येते शंकर भगवान खाली. पहिलेच काढतो माधुरी दीक्षित. तो भक्त पाठी पुढे होतो, बोलतो हीच का मी बायको, बोलतो हो हीच आहे माझी बायको. अरे शंकर बोलतो साला बदललास तू. त्याचे आपले घरचे बोला ना बायको बदललो, बदललास तू. तो भगवंता मी बदललो नाही, मी हाय तसाच सच्चा प्रामाणिक भक्त आहे तुझा. पण मला माहिती आहे पहिली प्रियांका चोप्रा काढतील, नंतर माधुरी दीक्षित काढतील आणि नंतर 5/6 नंतर माझी बायको काढतील. आणि नंतर की ही सगळ्या काढून जा. तर बोलते एवढ्या पोसायची ताकद आता माझ्यात नाही आहे, म्हणून पहिली काढली ती धान म्हणाले. म्हणून स्वभावाने काय तो बदललेला नाही, परिस्थितीनुसार चालावं लागतं. आणि सावंत समुद्रामध्ये बोलतात ना दीपस्तंभासारखा असतो, तसा दीपस्तंभ आमचा राहिला. मित्रा कोण काय म्हणेल की रिटायरमेंट झालं, हे झालं, काय झालं काय झालं. आता तर तुझ्या आयुष्याची खऱ्या आयुष्याचा उत्साह आता सुरू झालाय है ना. तो आज पहिल्या दिवस आम्ही पाहिलाय इथे जगतोय तो आम्ही क्षण. आज आपल्या अरुण माळीचा सुद्धा बर्थडे आहे. कुठे गेला अरुण माळी? खाली गेला. तर हा उत्साह असाच राहायला पाहिजे. मला गॅरंटी खात्री आहे, संतोष आहे तिथे सगळे उत्सव असतात, सगळा आनंद असतो. आजही बघा त्याने
त्याचं स्क्रिप्ट एकदम वेगळं असतं. 30 तारखेला मी काय करणार नाही. आणि का आपण मुंबईचे राहणारे लोक आहे, मुंबईच्या लोकांचं मन मोठं असतं, घर छोटं असतं. बोले एवढी स्पष्ट बघता एकदम एवढं करता येणार आहे. 20 तारखेलाच या. मी गोव्याला होतो काल आणि मी विमानात आता यायचं जरा टाळतो अजितानंद झाल्यापासून. अरे काय विमान चालू झालं आणि आवाज आला माझ्या बाजूला, तर जगमाळ मी बोललो हे काय गडबड आहे बाबा. सकाळी रात्री पोहोचलो, बोलो काय करून या बद्दल आलंच पाहिजे. आज खरोखर सावंतनी काय कमवलं असेल आयुष्यामध्ये, ही माणसं कमवली आणि आदरयुक्त व्यक्तिमत्व उभं केलं त्यांनी आम्हाला. एक आदर्श सावंत. काय खरं काय खोटं करायचं चल सावंतकडे, काय करायचं चल सावंतकडे. एखादी अडचण आली चल सावंतकडे. देवा कदम मोदीचा मोठा लीडर असे लोक बोलतात, पण त्या इतर युनियनचे लोक सुद्धा काय मला जर कन्व्हिन्स करायचं असेल तर सावंतला भेटतात. अरे जरा देवा को पटाव. आणि मी याच्या स्वतःच्या पुढे आयुष्यात केले त्याच्या आणि दुसरा नंबर बायकोचा. तू आणि मी सेम आहोत. आता आपल्याला माहिती आहे जे आहे ते आहेत गोष्टी. ती बाहेर वाव असते, पण घरामध्ये म्याव म्याव करायला पाहिजे तर सोन्याचा संसार होतो. काय माहिती काय बरोबर सोन्याचा बरोबर. घरामध्ये आपण या असे असतो. बायको म्हटलं सगळं वाईटपणा ती घेणारी असते. एखादा वाद झाला, भावच आमचे चांगले पण तिलाही काही नसणार, ती बिचार सगळं अंगावर घेते. आपल्या घराची रखवाली तीच असते. आज एवढं कुटुंब सगळं, आज एवढं अरेंजमेंट सगळं, तिला पण काय कमी त्रास नाही झाला. पण या सगळ्यामध्ये ठामपणे उभी राहिली. लग्न कार्य मुलाबाळांचे सगळे केली. आज हा उत्साहाने पण करते आणि सगळ्या पिकनिकला हजर. काम करा पाहिजे कुठे गेल्या आहे ना, सगळ्या पिकनिकला हजर. असं जीवन हे सावंत परिवारात जगत आहे. आता त्यांचं अवघड संजय मी चर्चेमध्ये असतो. हा परिवार एकदम 2 भाऊ आणि 1 बहीण आहे ना. आई या आईने एकदम बरोबर हिकमतीने हे कुटुंब उभं केलं. आणि आई थोडी शाळेमध्ये काम करत असल्यामुळे शिस्तीची एकदम भोगती, त्याच्यामुळे ते गुण सगळे ह्यांच्यामध्ये उतरले आणि हे हेडमास्टर आपले ते जन्माला आले. बरोबर सावंत बोलतात ना, आमच्या मालवणी कोकणी साईडला आम्ही देवीत नारळ ठेवतो. तुम्ही होय महाराजा म्हणायचं. हा म्हणाल ना, होय होय हो पंडितबाई बोला ना. 12 वाडीच्या 12 होयवाडीच्या होय महाराजा. आजोबा तुका नारळ ठेवलंय, त्याला सोन्याचं घोडं समजून मान करून घे. ती काय मिळेल त्याच्या ढुंगणावर नाक मारून पळून दे आणि आपल्या सावंताला उदंड आयुष्य दे.